मित्रांनो, तुमचं साहिल मुल्ला व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, काल भव्य दिव्य असं जुने व पारंपरिक मैदान पार पडलं, जे हनुमान केसरी भव्य दिव्य ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान मौजे भोर, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला फायनलचा मानकरी ठरला या मैदानामध्ये. मित्रांनो, आपण बघितलंच असेल की आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर निमसोड मैदानामध्ये गट पास झालेला आणि सेमीची चिठ्ठी कडेने निघाली होती. परंतु मित्रांनो, बक्कासूरने संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की बक्कासूर हा कडेने देखील सेमी काढू शकतो. आणि मित्रांनो, बक्कासूर त्या मैदानामध्ये कडेने सेमी पास झाला आणि फायनलसाठी पात्र झाला. आणि मित्रांनो, निमसोड बडेबाबा केसरी मैदानातील फायनलमध्ये बक्कासूर बडेबाबा केसरी किताबाचा मानकरी ठरला. आणि आपण बघितलंच असेल की काल एक मैदान संपन्न झालं भव्य दिव्य असं भोर येथे जुने व पारंपरिक मैदान, जे हनुमान केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडलं. आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशम हिंद केसरी बक्कासूर आपल्याला गट क्रमांक 3 मध्ये पळताना दिसला. आणि बक्कासूर एका नवीन नंदीला पळाला. नरेगावकरांचा इंद्रा म्हणून जो नंदी होता त्याला घेऊन पळाला गट क्रमांक 3 मध्ये. गट क्रमांक 3 मध्ये मित्रांनो, काल जे हनुमान केसरी भोर मैदानामध्ये बक्कासूर आणि नवीन चेहरा इंद्रा हे गट पास झाले मित्रांनो सुंदररित्या. आणि सेमी क्रमांक 3 मध्ये चिठ्ठी निघाली. आणि मित्रांनो, आपल्याला सुंदर अशी सेमी देखील सुंदर असा बक्कासूर आणि इंद्राने काढला. आणि फायनलचे मानकरी ठरले देव बक्कासूर आणि इंद्रा. आणि मित्रांनो, फायनलमध्ये देव बक्कासूर आणि इंद्रा 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले या भव्य दिव्य अशा हनुमान केसरी मैदानामध्ये. तर मित्रांनो, आपण बघितलंच असेल की बक्कासूर जेवढा टॉपचे नंदी घेऊन स्पीडमध्ये पळतो, तेवढाच मित्रांनो बक्कासूर हा नवीन चेहरा घेऊन पळतो. आपण बघितलं असेल नांदोशी मैदानामध्ये बक्कासूरने एक नवीन चेहरा घेऊन पळाला होता. एक मैदान झालं होतं नांदोशी येथे सरदार म्हणून. गट क्रमांक 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली होती बक्कासूर आणि सरदारची. परंतु मित्रांनो, सेमीला हार झाली होती बक्कासूर आणि सरदारची. परंतु मित्रांनो, आज या भव्य दिव्य अशा हनुमान केसरी ओपनच्या मैदानामध्ये बक्कासूरचा पैरा होता नरेगावकरांचा इंद्रा, नवीन चेहरा. आणि मित्रांनो, नवीन चेहऱ्याला घेऊन गुलालासाठी पात्र होणं हा फक्त मित्रांनो देव बक्कासूरच करू शकतो. आणि बक्कासूरने आज संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं की बक्कासूर कडेने देखील पळू शकतो आणि मधून देखील चिठ्ठी निघाली तरी पळू शकतो. आणि बक्कासूर आणि इंद्रा आज 7व्या क्रमांकाचे मानकरी ठरले या भव्य दिव्य अशा हनुमान केसरी ओपन मैदानामध्ये. आणि मित्रांनो, या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका कारुंडा एक्सप्रेस चिक्या प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. मित्रांनो, त्यानंतर चिक्या आणि बक्कासूरची भेट झाली. आणि नक्कीच आपल्याला पुढचे एखाद्या मैदानामध्ये कारुंडा एक्सप्रेस चिक्या आणि आपल्या सगळ्यांचा लाडका मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा द्वादशम हिंद केसरी बक्कासूर एका जोट्यामध्ये पळताना दिसतील. तर मित्रांनो, मैदान नक्कीच एक मोठं नियोजन असणार आहे मोहिलशेठ आणि अमरशेठ जगताप यांचं. बक्कासूर आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या हे नक्कीच दोन्ही नंदी आपल्याला एकाच जोट्यामध्ये लवकरच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, नक्की सांगा की कोणतं मैदान असेल. एक मोठंच मैदान असेल मित्रांनो. बक्कासूर आणि कारुंडा एक्सप्रेस चिक्या आपल्याला पाठीमागे चोराडे मैदानामध्ये पळताना दिसले होते. त्यानंतर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये बक्कासूर आणि चिक्या पळताना दिसले नाहीत. तर आगामी येणाऱ्या कोणत्याही मोठ्या मैदानामध्ये आपल्याला हे दोन्ही टॉपचे नंदी एका जोट्यामध्ये पळताना दिसतील.
आणि जेव्हा जेव्हा एका जोट्यामध्ये आलेत बक्कासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या, एक वेगळं स्पीड आपल्याला बघायला मिळाले आहे.